सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1161 पासून आता सुरुवात करूयात. तैसा मी होऊनी देखते तो घेऊ जाय दृश्याते तेथ दृश्य नेथिते द्रष्टृत्वेसी. त्याप्रमाणे मद्रूप होऊन जो दृश्य वस्तू पाहण्यास जातो त्याला ती दुसरी दृश्य वस्तू वेगळी उरत नाही, परंतु त्याचे असलेले दृष्टत्वही नाहीसे होते. रवी अंधारू प्रकाशिला अनुरेची जेवी प्रकाश्यता तेवी दृश्ये नाही द्रष्टृता मी जालिया. सूर्य अंधाराला प्रकाशित करावयास गेला असता प्रकाश जो अंधकार तो जर उरत नाही तर मग सूर्यावरील प्रकाशक धर्मही नाहीसा होतो. त्याप्रमाणे दृश्य वस्तू जर मीच झालो आहे तर दृश्य वस्तू आपल्याहून भिन्न नाही, मग पाहणारा द्रष्टाही उरत नाही. मग देखिजे ना न देखिजे ऐसी जे दशा निपजे ते ते दर्शन माझे साचोकारे. यावर पाहणे न पाहणे एतद्विवर्जित जी स्थिती ते माझे खरोखर दर्शन होय. ते भलतयाही किरीटी पदार्थाची या भेटी द्रष्टृदृश्यातिता दृष्टी भोगितो सदा. हे किरीटी, ते दर्शन वाटेल त्या पदार्थांच्या भेटीबरोबर त्याला होते, मग दृश्य व दृष्टा या द्वैताच्या पलीकडील दृष्टी सर्व काळ भोगतो. आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे मिया आत्मेन आपण पे तैसे झाले तया. आणि आकाश हे सर्व व्यापक असल्यामुळे त्याला जसे ढळणे नाही तसा मी जो आत्मा तेणे करून सर्वत्र माझीच व्याप्ती झाली आहे. कल्पांती उदक उदके रुंधी लिया वाहो ठाके तैसा आत्मेनी मिया एके कोंदला तो. कल्पांतकाळी ओतप्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचे वाहणे बंद होते तसे सर्व विश्व आत्मत्वाने कोंदले असल्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थच उरत नाही. पाओ आपण पया ओळघे केवी वन्हे आपण पया लागे आपण पाणी रिघे स्नाना कैसे. पाय पाण्यावर चढेल काय, अग्नी अग्नीसच जाळील काय, पाणी पाण्यातच स्नान कसे करील. म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे तेची गा यात्रा करणे अद्वयामज. म्हणून सर्वत्र माझी व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते व अद्वय असा जो मी परमात्मा त्याची त्याला व त्याच्या कृतीनेच यात्रा घडते. पैंजळावरील तरंगू जरी धावीन नलास वेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे. तसेच पाण्यावरील लाट मोठ्या वेगाने जरी धावली तरी तिने भूभागाचे आक्रमण केले असे होत नाही. जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तोयची एक आघवे म्हणूनिया. म्हणून जे स्थळ सोडायचे ते व ज्या स्थळास जायचे ते व चालणारा व चालण्याचे पाय हे सर्व उदक असल्यामुळे गेली आहे भले ते उता उदकपणे पंडुसुता तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी. ती लाट पाहिजे तितकी धावत गेली तरी हे पंडुसुता ती उदकच असल्यामुळे तिचे एकत्व मोडत नाही. तैसा मीपणे हा लोटला तो आघवे यांची मज आंतू आला या यात्रा होय भला कापडी माझा. त्याप्रमाणे मद्रूप झाल्यावर मीपणाने जरी त्याला स्फुरण झाले तरी तो संपूर्ण माझ्याकडे आला अशी जी यात्रा त्या यात्रेने तो माझा यात्रेकरूच झाला. आणि शरीर स्वभाववशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया. आणि त्याच्या शरीराच्या स्वभावामुळे त्याने काहीही कृत्य आरंभिले तरी त्या कृत्याचे मिशाने मीच त्याला भेटतो. तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता मिया आत्मेनी मज पाहता मीची होय. हे पंडुसुता, अशा स्थितीत हे कर्म व हा करता हा भेद जाऊन आत्मत्वे करून मला पाहिले असता मद्रूप होतो. पै दर्पणाते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे सोने झांकिलिया सुवर्णे न झांके जेवी. हे पहा, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणे होते किंवा सोन्याने सोने झाकले तर झाकणे होत नाही. दीपाते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशनेची निपजे तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे. दिव्याने दिव्याला प्रकाशित केले तर ते प्रकाश न करणेच होय. त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म केले ते कर्म करणे कसे म्हणावे. कर्मही करीतची आहे जै करावे हे भाष जाये तै न करणेची होये तयाचे केले.
कर्म करीत असता मी करता असा अभिमान नाहीसा झाला म्हणजे त्याचे सर्व करणे न करणेच होते. क्रिया जात मी झालेपणे घडे काहींची न करणे तयाची नाव पूजणे खुणेचे माझे. त्याला सर्व क्रिया आत्मस्वरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रियांना न करणेच म्हणावे व तीच माझी खुणेची पूजा होय. म्हणून करीतयाही ओजा ते न करणे हेची कपिध्वजा निफजे तिया महापूजा पूजी तो माते. म्हणून हे कपिध्वजा तो ज्या ज्या यथासांग क्रिया करतो त्या न केल्याप्रमाणे होऊन तीच माझी महापूजा होते. एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वयामजगमन तो चाले तेची. याप्रमाणे तो जे जे बोलेल ती माझी स्तुती, तो जे पाहतो ते माझे दर्शन, अद्वय अशा माझी तो चालेल ती यात्रा होय. तो करी तेतुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. हे कपिध्वजा तो जे करील ती माझी पूजा, तो जी कल्पना करील तो माझा जप व तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी होय. जैसे कनकेसी कांकणे असी जे अनन्यपणे तो भक्ती योगे येणे मजसी तैसा. जसे सुवर्णाशी सुवर्णाचे कंकण अभिन्न असते तसा भक्तियोगाने माझ्याशी तो अनन्य असतो. उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनन्यो जैसा. पाण्याच्या ठिकाणी लाट, कापराच्या ठिकाणी परिमळ व रत्नाच्या ठिकाणी तेज जसे भिन्न नाही. किंबहुना तंतुसी पटू का मृत्तिकेसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा. फार काय जसा तंतुशी पट किंवा मृत्तिकेशी जसा घट त्यांचे ऐक्य असते तसा तो माझा भक्त माझ्याशी ऐक्य पावतो. इया अनन्या सिद्धा भक्ती या आघवाची दृश्य जाती मज आपण पेया सुमती द्रष्ट्या ते जाण. अर्जुना, ही जी एकनिष्ठ भक्ती त्या भक्तीच्या योगाने दृश्यमात्राचे ठिकाणी मी आत्मा जो द्रष्टा त्या मला तो जाणतो. तिन्ही अवस्थांचे द्वारे उपाध्युपहिताकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे हे. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांच्या योगाने आणि शरीर व शरीराचा चालक यांच्या योगाने व्यक्त व अव्यक्त एतद्रूपाने सर्व दृश्य पदार्थांचे स्फुरण होते. ते हे आघवेंची मी दृष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. हे सुमते अर्जुना, ते सर्व दृश्य मीच आहे अशा बोधाच्या भरात अनुभवाचा झेंडा नाचतो. रज्जू जालिया गोचरू आभासता तो व्याळाकारू रज्जूच ऐसा निर्धारू होय जेवी. दोर दृष्टीस पडल्यावर त्यावर झालेला सर्पाचा भास नाहीसा होऊन दोरच आहे असा जेव्हा निश्चय होतो. भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही हे आटुनिया ठाई कीजे जैसे. सोन्या वेगळे गुंजभर सुद्धा अलंकार नाहीत असा दृढ निश्चय होण्याने सर्व अलंकाराची आटणी होते. उदका एका परते तरंग नाहीची हे निरुते जाणोनी तया आकाराते न घेपे जेवी. पाण्यावर येणारे तरंग उदकविरहित नाहीत असे पक्के समजून त्यांच्या आकाराला जो भुलत नाही ना तरी स्वप्न विकारा समजता चेवून या उमाणे घेता तो आपण या परवता न दिसे जैसा. अथवा स्वप्नात पाहिलेले सर्व विकार जागे झाल्यावर पाहू गेले असता आपल्या विरहित दुसरे काही नाही असे जसे दिसते. तैसे जे काही आथीनाथी येणे होय ज्ञेय स्फूर्ती ते ज्ञाताची मी हे प्रतीती होऊनी भोगी. तसे जे काही आहे व नाही त्यांच्या योगे जे हे जाणण्याची स्फूर्ती होते व ते सर्व पदार्थ मीच आहे अशा अनुभवाचा तो उपभोग घेतो. जाणे अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्वू मी अपारू आनंदू मी उत्पन्न न होणारा जगरहित नाशरहित आणि अव्यय ज्याच्या पूर्वी काही नाही असा, ज्याला अंत नाही असा व नेहमी आनंदमय असा आहे असे तो समजतो. अचळू मी अच्युतू अनंतू मी अद्वैतू आद्यू मी अव्यक्तू व्यक्तूही मी. चलन न पावणारा स्वभावापासून च्युत न होणारा व पतित न होणारा अंतरहित अद्वैत सर्वांचा मूळ निराकार व साकारही मीच आहे. ईश्य मी ईश्वरू अनादी मी अमरू
अभयमी आधारो आधेयमी. ज्याचे नियमन करावयाचे ते सर्वांचा ईश, अनादी अमर अभय आधार व त्यावरील आधेय हे सर्व असा मी आहे. स्वामी मी सदोदितू सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू सर्वाती तू मी. सर्वांचा अधिपती व नेहमी असणारा, सहज व सतत सर्वव्यापी व सर्वत्र भरून असणारा आणि सर्वांच्या पलीकडला असा मी आहे. नवा मी पुराणो, शून्यो मी संपूर्णो, स्थूलू अणू जे काही ते मी. सर्वात नवा व जुना, अभावरूप व संपूर्ण, सर्वांहून मोठा व अणुरेणूंहूनही लहान जे काही आहे ते मी आहे. अक्रियू मी एकू, असंगू मी अशोकू, व्यापू मी व्यापकू, पुरुषोत्तमो मी. क्रियारहित व एक, संगरहित व शोकरहित सर्व वस्तूत मी असून माझ्यात सर्व वस्तू आहेत असा सर्वात उत्तम पुरुष मी आहे. अशब्दू मी अश्रोतृ, अरूपू मी अगोतृ, समू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू. शब्दातीत व कर्णरहित, रूपरहित आणि गोत्ररहित सर्वत्र सारखा व स्वतंत्र ब्रह्म व परब्रह्म मी आहे. ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वय भक्ती जाणोनी निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे. असे आत्मस्वरूपी ऐक्य पाहून माझी खरोखर अद्वय भक्ती करून मला जाणतो व याही बोधाला जाणणारा जो मी परमात्मा तोही आपण आहो असे तो समजतो. पै चेईले यानंतरे, आपुले एक पण उरे, तेही तो वरी स्फुरे तयाशीची जैसे. जसे जागे झाल्यावर आपले एकत्व उरते व हेही जसे त्यालाच समजते. का प्रकाशता अर्कू, तोची होय प्रकाशकू, तयाही अभेदा द्योतकू, तोची जैसा. सूर्य स्वतः प्रकाशरूप असून तोच स्वतःचा प्रकाशक होतो आणि प्रकाशक व प्रकाश या दोहोंमधील अभेदही तोच जाणतो. तैसा वेद्यांच्या विलयी, केवळ वेदकू उरे पाही, तेणे जाणवे तया तेही, हेही जो जाणे. तसा जाणण्यास योग्य अशा पदार्थांच्या नाशानंतर केवळ जाणणारा उरतो, हेही ज्याला समजते असा जो तोही मीच आहे असे जो समजतो. तया अद्वयपण आपुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया, ते ईश्वरची मी हे तया बोधासी ये. त्याला अर्जुना आपल्या अभेदपणास जाणणारी ज्ञानकलाही मी ईश्वरच आहे, तोही मीच आहे असे तो समजतो. मग द्वैतातीत मीची आत्मा एकूणी भ्रांत, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिघे. मग द्वैत व अद्वैत या पलीकडील जो आत्मा तोच निसंशय मी आहे असे समजून जे ज्ञानही जेथे मुरून जाते, तेथ चेईलिया एकपण, दिसे जे आपुलया आपण, तेही जाता नेणो कोण, होई जे जेवी. तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले स्वरूप दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे सांगता येत नाही. का डोळा देखती क्षणी, सुवर्णपण सुवर्णी, नाटिता होय आटणी अलंकाराचीही. किंवा सोनेपण दृष्टीने पाहता क्षणीच अलंकाराची आटणी न करता आटणी केल्याप्रमाणेच होते. नाना लवण तोय होये, मग क्षारता तोयत्वे राहे, तेही जिरता जेवी जाये जाले पण ते. अथवा मिठाचे पाणी होते परंतु त्या पाण्यात खारटपणा राहतो, तोही जिरून गेल्यावर जसा मीठपणा नाहीसा होतो. तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे, कालवून या प्रवेशे मजची माझी. तसा मी व तो हा भेद असतो, तोही पूर्ण आनंदाच्या भरात एकत्र होऊन मद्रूपी लय पावतो. आणि तो हे भाष जेथ जाये, तेथे मी हे कोण्हासी आहे, ऐसा मी ना तो तिये सामाये माझ्याची रूपी. आणि तोही भास जेथे नाहीसा होतो, तेथे मी हा शब्द कोठे उरणार. असा मी नाही व तोही नाही असे जे माझे रूप, त्या ठिकाणी तो ऐक्य पावतो. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.